गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण सोल्युशन चॅप्टरच्या अंतर्गत समोरची माहिती पाहणार आहोत, ज्यामध्ये मोलॅलिटी. ठीक आहे. मग मोलॅलिटी कन्सेप्ट का समजून घ्यायचं आपल्याला? आपण तर क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी पाहत आहोत, परंतु क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी ही पाहत असताना येणाऱ्या काही अडचणी आहेत. त्या अडचणीमध्ये मोलॅलिटी एक प्रकारची अडचण आहे, त्याला अगोदर आपण सॉल्व करणं गरजेचं आहे आणि नंतर आपण त्या प्रॉपर्टी तर पाहणं सुरूच आहे आपल्या. आता मोलॅलिटीचा सिम्बॉल काय आहे? यम. काय आहे सिम्बॉल? यम. मग आता मोलॅलिटी म्हणजे काय? इट इज रेशिओ ऑफ नंबर ऑफ मोल ऑफ solute to the, it is ratio of number of mole of solute to the mass of solvent in kg. what is definition of molality? molality चा सिम्बॉल काय आहे? m, जो आपण काल यूज केला होता. ठीक आहे. इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट मध्ये डेल्टा पी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m म्हणलं आपण, तर m म्हणजे मोलॅलिटी आहे. मोलॅलिटी. ओके. मग आता त्याचा सिम्बॉल काय आहे? स्मॉल m. मग इट इज रेशिओ ऑफ नंबर ऑफ मोल ऑफ सोल्यूट टू द मास ऑफ सॉल्वंट इन केजी. म्हणजे थोडक्यात मॅथमॅटिकल फॉर्म कसं होईल यांचा? मोलॅलिटीचा m इज इक्वल टू, मोलॅलिटी काय सांगितलं आपण? नंबर ऑफ मोल ऑफ सोल्यूट. म्हणजेच काय? मोल ऑफ सोल्यूट अपॉन mass of solvent in kg. mass of solvent in kg. मग आता समोर जर आपण असं घेतलं सिम्बॉल मध्ये, पण आपल्याला एक माहित आहे, मोल ऑफ सोल्यूट काय आहे? मोल ऑफ सोल्यूट. मोल ऑफ सोल्यूटचा म्हणजे आपण काय करतो? मोल ऑफ सोल्यूटचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. मोल ऑफ सोल्यूट म्हणजे N2 थोडक्यात. तर N2 चा फॉर्म्युला काय आहे? N2 चा फॉर्म्युला W2 अपॉन M2. लक्षात घ्या, हे समजणं खूप महत्त्वाचं आहे. ओके. मोल ऑफ सोल्यूट कशाने सिम्बॉलाइज केला आपण? N2 न. N2 नच का? कारण की N काय मोल आहे, 2 कशासाठी आला? सोल्यूटसाठी आला. N हे नंबर कशासाठी आहे? तर मोलसाठी आहे. 2 कशासाठी आहे? तर सोल्यूटसाठी आहे. मग हे काय आहे? W2 अपॉन M2. मग W2 अपॉन M2 म्हणजेच काय आहे? मोल काय असतो? मास अपॉन मोलार मास. हे काय आहे? मास. ओके. आणि हा काय आहे? मोलार मास. मास अपॉन मोलार मास. म्हणजे W2 काय आहे? मास. आणि M2 काय आहे? मोलार मास. ठीक आहे. अशा प्रकारचं. मग मास ऑफ सॉल्वंट इन केजी. आता आपल्याला हे मोलॅलिटीचा फॉर्म्युला आहे, लक्षात घ्या. हा मोलॅलिटीचा फॉर्म्युला आहे, तो व्यवस्थित एक्सप्लेन करायचा आहे, म्हणजे सिम्बॉलाइज फॉर्ममध्ये लिहायचं थोडक्यात. तर मोलॅलिटी काय आहे? मोलॅलिटी इज इक्वल टू मोल ऑफ सोल्यूट, ओके, अपॉन मास ऑफ सॉल्वंट इन केजी. त्यानंतर मोल ऑफ सोल्यूट त्याला कशाने सिम्बॉलाइज केला आपण? N2 न. म्हणजे इज इक्वल टू काय? W2 अपॉन M2. मग W2 काय आहे? मास आहे. आणि M2 काय आहे? मोलार मास. 2 कशामुळे आलं? सोल्यूटमुळे आलं. W कशासाठी आहे? माससाठी आहे. M कशासाठी आला? मोलार माससाठी आला. 2 कशासाठी आहे? तर तो सोल्यूटसाठी आहे. ओके. मग आता मास ऑफ सॉल्वंट, मास ऑफ सॉल्वंट. तर मास ऑफ सॉल्वंट आपण कशाने हे करतो? याला इक्वेशन 1 म्हणू. मास ऑफ सॉल्वंट. तर मास ऑफ सॉल्वंट आपण सिम्बॉलाइज करतो. मास ऑफ सॉल्वंटसाठी आपल्याला माससाठी सिम्बॉल काय आहे? W. माससाठी सिम्बॉल काय आहे? W. आणि सॉल्वंटसाठी काय आहे? 1. याच्यात आपल्याला सिम्बॉलाइज फॉर्ममध्ये करायचं आहे, म्हणून आपण एक्सप्लेन करत आहोत. आपण काय करत आहे? मोलॅलिटीची व्याख्या सांगितली. मोल कॅपिटल M, स्मॉल m जो आहे तो सिम्बॉल आहे कशाचा? मोलॅलिटीचा. याची व्याख्या झाली. व्याख्यानुसार आपण त्याचा फॉर्म्युला लिहिला. आता फॉर्म्युला लिहिल्यानंतर आपल्याला
त्यांचे सिम्बॉलनुसार हे लिहायचं, एक नंबरला काय येतं ते, त्यासाठी चाललंय. मग मोल ऑफ सोल्यूटचा काय आहे W2/M2. ओके. मग मास ऑफ सॉल्व्हंट, खाली वाक्य मास ऑफ सॉल्व्हंट इन केजी, मास ऑफ सॉल्व्हंट इन केजी. ठीक आहे. तर इन केजी मध्ये आपण घेतलं नाही, आपण मास ऑफ सॉल्व्हंट थोडक्यात घेतलं. मास ऑफ सॉल्व्हंट, माससाठी सिम्बॉल काय आहे W, सॉल्व्हंटसाठी काय आहे 1. मग W1 झाला. आता W1 झाल्यानंतर आपल्याला उदाहरणार्थ इथं केजी मध्ये आहे तो, ठीक आहे, मास ऑफ सॉल्व्हंट इन केजी, तर आपण टाकला W1. W1 घेतल्यानंतर आता ही माहिती वरच्या इक्वेशन मध्ये टाकायची, ही माहिती वरच्या इक्वेशन मध्ये, म्हणजे पुट धिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1, म्हणजे ह्या सर्वच. मग मोलॅरिटीसाठी काय सिम्बॉल आपल्याला माहित आहे M. मोल ऑफ सोल्यूटसाठी काय घेतलं आपण, मोल ऑफ सोल्यूटसाठी W2/M2, W2/M2. ओके. हे लक्षात घ्या, M हा स्मॉल m आहे. W2/M2 काय घेतला आपण, मोल ऑफ सोल्यूट, जो मोल ऑफ सोल्यूट इथं आहे. ठीक आहे. हे जे लिहिलं आपण यासाठी सिम्बॉलाइज फॉर्म करायचं तयार. मग मोल ऑफ सोल्यूट, मोलॅलिटीसाठी सिम्बॉल काय आहे स्मॉल m. मोल ऑफ सोल्यूटसाठी काय आला W2/M2. मास ऑफ सॉल्व्हंटसाठी काय आला, मास ऑफ सॉल्व्हंट इन केजी साठी W1. ओके. मग टाकला आपण इथे W1. मग आता काय होईल शेवटी एक्सप्रेशन्स, M = W2/M2 W1, W2/M2 W1. आता याला M2 ला डिवाइड मध्ये तर खाली आणला तर मल्टिप्लिकेशन मध्ये होणार. ठीक आहे. मग अशा प्रकारचे चेंजेस झाले. मग शेवटी काय फॉर्म्युला झाला आपला, स्मॉल m = W2/M2 W1. म्हणजे जेव्हा जेव्हा मोलॅरिटी येईल, मोलॅरिटीचा एक्सटेंडेड फॉर्म येईल, मोलॅरिटीचा एक्सप्रेशन एक्सटेंडेड फॉर्म म्हणून त्याला, तर W2/M2 W1. म्हणजे त्यांच्या डेफिनेशननुसार, म्हणजे आपण डेफिनेशन घेतली, त्यांचं डेफिनेशन आपण फॉर्म्युल्यामध्ये लिहिली, आणि फॉर्म्युल्यामध्ये लिहून हे जे आपण दोन गोष्टी लिहिल्या, हे कशासाठी की ही जी गोष्ट होती आपल्याला ती डेफिनेशनमध्ये आपल्याला लिहिल्यानंतर आपण फॉर्म्युल्यामध्ये लिहिली, फॉर्म्युल्यानंतर आपण सिम्बॉल फॉर्ममध्ये लिहिले. मोलॅरिटी सिम्बॉल काय आहे M. मोल ऑफ सोल्यूटसाठी काय होता W2/M2. मास ऑफ सॉल्व्हंटसाठी काय आहे W1. तर अशा प्रकारे हा मोलॅलिटीचा कन्सेप्ट इथं क्लिअर झाला. आता आपला समोरचा कन्सेप्ट पाहायचा आहे, ते म्हणजे समोरचा जो कन्सेप्ट पाहतो आपण, तो समोरचा कन्सेप्ट तुम्हाला एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट्स से रिलेटेड आहे. एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट्स. ओके. तर काय घेतलं आपण, आता आपल्याला ते आपली चाललेली काय आहे, क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज. काय चाललं आपलं, क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज. त्या क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज मध्ये काय चालू आहे आपलं, एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट्स. एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. तर काल आपण एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट बद्दलची माहिती पाहिली, पण समोर जो घटक पाहायचा आहे तो आहे रिलेशन बिटवीन मोलार मास ऑफ सोल्यूट अँड elevation of boiling points. Elevation of boiling points. Relation between molar mass of solute and elevation of boiling point. हे आर्टिकल पाहायचं. म्हणजे आपली क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी चालू आहे सोल्युशन मध्ये. सोल्युशन मधल्या क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी मधली कोणती क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी चालू आहे, दुसरी कोणती आहे, त्याचं नाव काय नाव आहे, एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट. आणि एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट चालू असताना आपलं कोणतं आर्टिकल चालू आहे, रिलेशनशिप बिटवीन मोलार मास ऑफ सोल्यूट अँड एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट. तर हे आपल्याला इथे सॉल्व करायचं आहे.
ठीक आहे. या प्रकारचं डेरिवेशन इथं आपल्याला आणायचं आहे आणि डेरिवेशन आणताना आपल्याला काही एक्सप्रेशन इथं पाहावं लागेल. त्या प्रकारची माहिती आपल्याला इथे पाहायची. ओके, तर ती माहिती अशा प्रकारची आहे ज्यामध्ये पाहता इथे लक्ष द्या. पहिला भाग म्हणजे असा, डेल्टा टी बी काय आहे, एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट. आपण याचं रिलेशन त्या दिवशी सांगितलं काय होता, के बी एम. ठीक आहे, याच्या अगोदर जे लेक्चर झालं त्यामध्ये सांगितलं डेल्टा टी बी इज इक्वल टू के बी एम. मग या प्रकारचं रिलेशन होतं. इथं डेल्टा टी बी काय आहे, हा एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट. के बी काय आहे, एब्लोस्कोपिक कॉन्स्टंट्स. एम काय आहे, मोलॅलिटी. याला इक्वेशन काय म्हणणार आपण, 1. परंतु आपल्याला एम माहीत आहे. एम काय आहे, एम म्हणजे मोलॅलिटी आहे. मोलॅलिटीसाठी आपण काय फॉर्म्युला, मग फॉर्म्युला आहे आपला आहे तो मोल ऑफ सोल्यूट अपॉन मोलार मास ऑफ सॉल्वंट्स. मोलार मास ऑफ सॉल्वंट इन के जी. मोलार मास ऑफ सॉल्वंट इन के जी. मग आपण पुन्हा मोल ऑफ सोल्यूट कसं काढला, आपण तो फॉर्म्युला तयार केला, सिम्बॉल यूज केले. ठीक आहे, आत्ताच आपण पाहिलं लेक्चरमध्ये. मग त्या एममध्ये काय आलं आपलं, W2. फक्त एक चेंज करायचं इथं. इथं आपल्याला हा जो फॉर्म्युला होता इथे, तर मोलार मास ऑफ सॉल्वंट इन के जी हा झाला. परंतु आता आपण याच्या किमती टाकल्यानंतर आपल्याला फक्त एक चेंज करायचं आहे की मोल ऑफ सोल्यूट अपॉन, एक मिनिट, मोल ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सॉल्वंट इन के जी. असा आहे रिलेशन. अशा प्रकारचं रिलेशन आहे. चुकून ते लिहिलं गेलं होतं. मोल ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सॉल्वंट इन के जी. मोल ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सॉल्वंट इन के जी. तर मोल आपण काढले, मोलसाठी फॉर्म्युला काढला. काय घेतला आपण मोलसाठी, मास अपॉन मोलार मास. त्यानंतर मास ऑफ सॉल्वंट इन के जी हे सर्व घेतलं आपण. तर आपण काय केलं, यामध्ये फक्त आपल्याला एक बदल करायचा आहे, तो म्हणजेच मास ऑफ सॉल्वंट इन ग्राममध्ये घ्यायचं. आपल्याला काय घ्यायचं आहे, मास ऑफ सॉल्वंट इन ग्राम असा टर्म घ्यायची. मास ऑफ सॉल्वंट इन ग्राम. मग मास ऑफ सॉल्वंट इन ग्रामसाठी आपण काय सिम्बॉल यूज केला, W1. काय यूज केला आपण, W1 केला होता. पण ग्राममध्ये आहे, जर किलोग्राम असेल तर W1 होता, पण इथं ग्राममध्ये आहे. ठीक आहे, तर ग्राममध्ये आहे म्हणल्यावर किलोग्रामचं ग्राममध्ये करायचं म्हणल्यावर कितीनं गुणा भागाकार करावा लागेल, त्याला 1000 भागावं लागेल. याच्या अगोदर इथं के जीमध्ये पाहिलं आपण, या फॉर्म्युलेमध्ये नाही टाकायचं, आपल्याला यानुसार जायचं. तर मास ऑफ सॉल्वंट इन ग्राम, तर ग्राममध्ये टाकायचं, म्हणून 1000 घ्यायचं आपल्याला. म्हणजे हा मास ऑफ सॉल्वंट इन ग्राम न किलोग्राम न घेता आपल्याला ग्राममध्ये घ्यायचा. ग्राममध्ये घ्यायचा म्हणजे W1 अपॉन 100. ठीक आहे, W1 अपॉन 100. मग हा फॉर्म्युला कसा होईल वरचा, M इज इक्वल टू W2 अपॉन M2 डिवाइड बाय W1 इंटू W1 डिवाइड बाय 1000s. W1 डिवाइड बाय 1000s. तर अशा प्रकारचा हा होईल. म्हणजे याला आपण इक्वेशन 2 म्हणू. तर यामध्ये इक्वेशन 2 बिकम्स, इक्वेशन 2 बिकम या दोघाहून इक्वेशन 2 बिकम काय होणार, तर M इज इक्वल W2 अपॉन M2 डिवाइड बाय W1 अपॉन 1000s. मग यामध्ये काय चेंजेस होणार, यामध्ये पहा, M इज इक्वल टू W2. आता काय करा, या 1000ला वर घ्या, भागाकारात आहे तो गुणाकारात होईल. इथं W1 आहे, या M2ला खाली घ्या, M2. ठीक आहे, तर अशा प्रकारचं रिलेशन तिथे त्याप्रमाणे तयार होईल. म्हणजेच काय, M इज इक्वल टू W2, जर आपण अगोदर घेते चालतं 1000 W2 डिवाइड बाय M2 W1s. तर हे जे झालं, तर हे काय आहे सर्व
रिलेशनशिप बिटवीन मोलार मास. तर यमची व्हॅल्यू झाली, परंतु ही यमची जी व्हॅल्यू झाली, आता आपल्याला हे कशामध्ये टाकायचं आहे? पुट दिस इन इक्वेशन 1. पुट दिस इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये टाकायचं यमची व्हॅल्यूज. मग यमची व्हॅल्यू इथे टाकणार आपण. इथे टाकल्यानंतर आता काय होणार पहा, डेल्टा टी बी. ओके, डेल्टा टी बी इज इक्वल टू के बी यम. यमची व्हॅल्यू किती? तर यमची व्हॅल्यू आहे 1000 इंटू W2 डिवाइड बाय M2 W1. इथं जी यमची व्हॅल्यू होती, म्हणजे इक्वेशन 1 मध्ये डेल्टा टी बी इज इक्वल टू के बी लिहिला. यमची व्हॅल्यू आपण ही समोर आहे ती टाकली. आता आपल्याला काढायचा काय? काढायचा आहे आपल्याला M2. ठीक आहे, काय काढायचं आहे? M2. इथं गुणाकारात चिन्ह लिहिलं आणि थोडंसं असं दाखवलं तरी चालतो. ठीक आहे, M2 ची व्हॅल्यू काढायची आहे. मग M2 इथे आणा आणि डेल्टा टी बी तिकडे न्या. म्हणजे M2 च्या माध्यमातून सांगायचं M2 इज इक्वल टू काय होणार पहा, के बी इंटू W2 इंटू 1000 डिवाइड बाय डेल्टा टी बी इंटू W1. डेल्टा टी बी इंटू W1. हा झाला तुमचा शेवटचा फॉर्म्युला जो पाहिजे तो कोणता? रिलेशनशिप बिटवीन मोलार मास ऑफ सोल्यूट अँड एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट. तर M2 काय आहे? मोलार मास. आणि बॉइलिंग पॉईंट कोणता आहे? एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट डेल्टा टी बी. तर यातल्या सगळ्या टर्म तुम्हाला माहीतच आहेत. M2 काय आहे? M2 आहे मोलार मास ऑफ सोल्यूट. त्यानंतर M1 आहे मोलार मास ऑफ सॉल्वंट. त्यानंतर मोलार मास ऑफ सॉल्वंट इथे M1 ची गरज नाही तरीसुद्धा आपण ते लिहिलेलं आहे. त्यानंतर W2 आहे काय आहे? मास ऑफ सोल्यूट. W1 आहे, हे कॅपिटल आहेत, मास ऑफ सॉल्वंट्स. W1 मास ऑफ सॉल्वंट. केवी जो आहे, केवी तो आहे एबिलोस्कोपिक कॉन्स्टंट्स. ठीक आहे, आणि डेल्टा टी बी आहे तो आहे एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट्स. एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट्स. ठीक आहे, ह्या प्रकारचा पार्ट आपण इथं पाहिलेला आहे. म्हणजे आपण काय केलं, सुरुवातीला मोलॅरिटी पाहिलं, मोलॅरिटीचा सिम्बॉल M आहे, मोलॅरिटीचा फॉर्म्युला पाहिला, डेफिनेशन पाहिली, फॉर्म्युला पाहिल्यानंतर आपण त्यामध्ये त्यांचे सिम्बॉलाइट फॉर्म केले यूज. त्यानंतर आपण दुसरी जी क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी आहे एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट ती पाहणं सुरू केली. त्यामध्ये रिलेशनशिप बिटवीन मोलार मास ऑफ सोल्यूट अँड एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट हे पाहणं सुरू केलं. डेल्टा टी बी इज इक्वल टू के बी एम हा फॉर्म्युला आपण काल ऑब्टेन केला होता. तर काल ऑब्टेन केल्यानंतर आपल्याला फक्त काय करायचं होतं, इथे एमला एक्सपांड करायचं आहे. तर एम काय आहे? मोल ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सॉल्वंट इन के जी. पण आपण काय करतो, मास ऑफ सॉल्वंट इन ग्राम पाहिजे आपल्याला. ठीक आहे, नवीन बुक्समध्ये ज्याप्रमाणे आहेत त्याप्रमाणे इज इक्वल टू W1 डिवाइड बाय 1000 न का गुणलं, सॉरी भागितलं, तर आपण इथं ग्राममध्ये करतो म्हणून. ठीक आहे, इक्वेशन 2 बिकम्स, तर इक्वेशन 2 आहे ते कसं बनणार, M इज इक्वल टू W2 अपॉन M2 डिवाइड बाय W1 डिवाइड बाय 1000. हे कशामुळे आलं, आपण मोलॅरिटीमध्ये सांगितलं आहे. ओके, मग आता M ची किंमत अशी आली. मग M ची किंमत जर अशी आली ह्या पद्धतीनं, तर ही M ची किंमत आपल्याला इक्वेशन 1 मध्ये टाकायचं. हे म्हणलं आपण पुट दिस इन इक्वेशन 1. म्हणजे हे जे आहे ते इक्वेशन 1 मध्ये टाकायचं. मग 1 मध्ये काय आहे, तर अकॉर्डिंग टू इक्वेशन 1. मग अकॉर्डिंग टू इक्वेशन 1, अकॉर्डिंग टू इक्वेशन 1. मग इक्वेशन 1 नुसार काय आहे, डेल्टा टी बी ठीक आहे, डेल्टा टी बी इज इक्वल टू के बी इंटू एम ची किंमत काय आहे 1000 इंटू W2 अपॉन M2 W1. मग काय झाला, हा M2 इकडे घ्या, डेल्टा टी बी इकडे घ्या, चालतो असा. M2 इज इक्वल टू के बी W2
1000 ही जे डिजिट आहे आपण शेवटी घेतला, डेल्टा टी बी हा इथं आणला W1. ठीक आहे. मग M2 काय आहे, मोलार मास ऑफ सोल्यूट. M1 काय आहे, मोलार मास ऑफ सॉल्वंट. M1 ची इथं लिहिलं नाही परंतु माहीत असणं आवश्यक आहे. W2 मास ऑफ सोल्यूट, W1 मास ऑफ सॉल्वंट, KB evoloscopic constant, delta TB elevation of boiling point. So this is all about this. Okay, thank you.